उषा चाट नाशिकमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। आज आपण रेसिपी वगैरे काही बनवणार नाही। आज आपण देवासाठी फुलवाती बनवणार आहोत व वाती बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने। अगदी कमी वेळेत झटकीपट किसणीवरती आज आपण वाती बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे मी किसणीवर सर्व वाती बनवून घेणार आहे व फुलवाती आपण आपल्या वेगळ्या पद्धतीने छान गोलाकार अशा अगदी कमी वेळेत कशा बनवायच्या त्याचा आजचा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे। आपण बऱ्याच वेळा विकत मार्केटमधून वाती व फुलवातीचे पॅकेट घेऊन येतो, परंतु त्या मशीनमध्ये बनवल्यामुळे त्या खूप जास्त जाड असतात। त्या वाती जर आपण पेटवल्या तर अगदी कधी कधी दिव्यामध्ये अटकून बसतात किंवा कधी कधी तेल शोषत नाही त्या, किंवा व्यवस्थित पेटल्या जात नाही, संपूर्ण पेटल्या जात नाही। तसेच फुलवातीचाही देखील हाच असा प्रॉब्लेम असतो। त्यामुळे मी नेहमी या पद्धतीने वाती घरी बनवत असते। सुरुवातीला मी हातावर वाती बनवत होते, परंतु नंतर मी किसणीच्या साहाय्याने अगदी सहज पटकन बनल्या जातात, त्यामुळे मी किसणीवरतीच नेहमी वाती बनवत असते। आपण हातावर जेव्हा फुलवाती किंवा वाती बनवतो ना, त्यावेळी वातीचा प्रॉब्लेम काय होतो, कधी कधी ती वात फार पातळ बनते किंवा कुठे मधोमध अशी जाड अशी बनली जाते, एकसारखी अशी वात बनली जाते नाही। परंतु किसणीच्या साहाय्याने आपण अगदी एकसारख्या वाती बनवू शकतो व त्या वाती पूर्ण परफेक्ट पूर्ण जळल्या जातात, तेल देखील शोषून घेतात, दिव्यात अटकत देखील नाही आणि कमी वेळेत भरपूर जास्त वाती बनल्या जातात। म्हणून अगदी साध्या सोप्या पद्धतीने आजचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। एकदा चॅनलला नक्की भेट देऊन बाकीचेही व्हिडिओ पूर्ण बघा। या पद्धतीने आपण हातावरती वात बनवून घेतो। अगदी कापूस जर निसटत असेल हातावर, कधी कधी कापूस निसटतो, त्याचा पटकन रोल बनत नाही, त्यावेळी अगदी तुम्ही एखादा थेंब दुधाचा हाताला लावून घेऊ शकता किंवा एखादा थेंब तुम्ही तेलाचा लावून घेऊ शकता व कापूस त्याला चिटकून अगदी व्यवस्थित रोल होतो। परंतु बराच वेळा हातावर जेव्हा ती वात बनवतो ती मधोमध पातळ बनते किंवा जाड बनली जाते। आता आपण किसणीच्या साहाय्याने अगदी झटकीपट आपण ह्या वाती बनवणार आहोत। इथे मी कापूस बघू शकता तुम्ही, विकतचाच कापूस आहे, त्याचा रोल आहे, तर त्यातून मी थोडासा कापूस काढून घेतला। आता आपण किसणीच्या एका ज्या बाजूला ओरबडेल असा भाग असतो, म्हणजे जाडसर असा भाग असतो, ज्या बाजूने आपण किसून घेतो तो भाग आपल्याला वरच्या बाजूने ठेवायचा, त्यावर कापूस ठेवून अगदी हाताने कापसावरती अशी 2-3 बोटांनी असं रोल करून असं फिरवून घेतलं की अगदी सहज वात बनली जाते। तुम्ही बघू शकता आपली वात तयार आहे, अगदी एकसारखी वात तयार दिसते आणि मस्त तयार बनली जाते, तेल देखील पूर्ण शोषून घेते। अगदी 1-2-3 सेकंदामध्ये आपली एक वात बनली जाते व आपण हवी तेवढ्या आकारामध्ये ती ही जी वात आहे दिव्याची ती बनवू शकतो। अगदी तुमच्याकडे आलं किसण्याची छोटी किसणी असेल तर ती तर अगदी परफेक्ट आहे, त्यावर आपण भरपूर मोठ्या मोठ्या साईजमध्ये या वाती बनवू शकतो। तुम्ही बघू शकता अगदी 1-2-3 सेकंदामध्येच मस्त वाती बनल्या जात आहे। मी याच पद्धतीने सर्व वाती आता बनवून घेणार आहे। किसणीचा जो ओबडधोबड भाग असतो त्यावर कापूस बरोबर चिकटला जातो, तो इकडे तिकडे निसटला जात नाही व अगदी अलगद त्याचा रोल आपण जेव्हा हाताने कापूस जेव्हा रोल करण्यास सुरुवात करतो त्यामुळे तो अगदी अलगद त्याचा रोल बनतो व वाती अगदी पटकन बनल्या जातात। म्हणून या पद्धतीने तुम्ही किसणीवरती भरपूर अशा वाती बनवू शकतात। ज्यावेळी घरामध्ये पूजा असेल किंवा दिवाळी असेल किंवा गुरुवारचे उपवास, ज्याही वेळ कोणतेही देवाचा कार्यक्रम असेल त्यावेळी भरपूर अशा पंत्या किंवा दिवे आपल्याला समई लावाव्या लागतात, त्यावेळी भरपूर अशा वाती आपल्याला बनवाव्या लागतात। अगदी आपण आता बाजारातून विकत पॅकेट आणू शकतो, परंतु त्या वातींचा भरपूर असा प्रॉब्लेम असतो, कधी ती व्यवस्थित पेटली जात नाही, कधी दिव्यात अटकून बसली जाते। तर हा एक साधा सोपा पर्याय आहे घरच्या घरी वाती बनवण्याचा। आता आपण फुलवाती बनवून घेऊया। फुलवाती बनवण्यासाठी अगदी थोडासा कापूस घ्यायचा, तो छान सर्कल गोलाकार किंवा चौकोनी आकारामध्ये छान असा पसरवून घ्यायचा व त्याच्या साईडचे सर्व जितकेही गोलाकार जर केलेला असेल किंवा चौकोनी जर तुम्ही असा हा कापूस पसरवून घेतलेला असेल तर सर्व बाजूंचा कापूस एका ठिकाणी जमा करून घ्यायचा व अंगठ्याने व अंगठ्या शेजारच्या बोटाने छान पीळ मारून घ्यायचा की आपली फुलवात तयार होते। तुम्ही पुन्हा एकदा नीट बघून घ्या, इथे मस्त कापूस थोडासा घ्यायचा, अंगठ्याने व बोटाने मस्त तो गोल किंवा असं चौकोनी आकारांमध्ये पसरवून घ्यायचा व त्याच्या सर्व जे बाजू आहेत त्या वरच्या बाजूने एकत्र जमा करून घ्यायच्या व पुन्हा एकदा अंगठ्याने व अंगठ्या शेजारच्या बोटाने थोडासा कापूस वरच्या बाजूला थोडा ओढून छान मस्त त्याला पीळ मारून घेतला की आपल्या सर्व फुलवाती छान तयार बनल्या जातात। अगदी गोलाकार अशा मस्त टम्म अशा गोल गोल अशा
बोरांसारख्या अशा मस्त गोल गोल अशा बनल्या जातात। या पद्धतीने आता मी बाकीच्याही फुलवाती बनवून घेणार आहेत। चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। हा व्हिडिओ एकदा घरी तुम्ही आवर्जून करून बघा। आपल्याकडे जर घरी तर तुमच्या शेतात जर कापसाचं झाड वगैरे असेल तर तो कापूस सुरुवातीला बिया काढून छान पिंजून घ्या व त्यानंतर तुम्ही वाती व फुलवाती बनवू शकता। अगदीच जर बाजारातून विकतचा कापूस आणला तर त्याचा रोलच मिळतो, त्यामुळे आपल्याला तो पिंजण्याची वेगळी गरज पडत नाही व अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण किसणीच्या साहाय्याने मस्त या वाती तयार करून एका पिशवीमध्ये भरून ठेवू शकतो आणि फुलवाती देखील आपण भरपूर अशा बनवून ठेवू शकतो व हव्यात अशा आपण थोड्या थोड्या तुपामध्ये भिजवून छान ह्या फुलवाती तयार करू शकतो। दिसताय की नाही अगदी बाजारातल्या सारख्या ह्या फुलवाती। याच पद्धतीने सर्व फुलवाती आता मी तयार करून घेणार आहे। कमी वेळेत झटकीपट अशा बनणाऱ्या ह्या साध्या सोप्या ट्रिक्स असतात ज्या आपल्याला घरगुती कामांमध्ये छान मदत केली जाते। या फुलवाती मी साजूक तुपामध्ये बनवणार आहेत। तुम्ही अगदी डालडा किंवा वनस्पती तुपाचा देखील वापर करू शकतात। साजूक तुपामध्ये आता मी थोडंसं तूप छान विरघळून घेतलेलं आहे, छान गरम करून घेतलेलं आहे। कोमट असं तूप आपण करून घेतलं आहे। आता आपण या सर्व फुलवाती त्यामध्ये भिजवून या प्लेटवरती छान मस्त अशा एकमेकांना चिटकला जाणार नाही या पद्धतीने छान आपण सेट करून घेणार आहोत। फुलवत तुपात बुडवताना ज्या बाजूने आपण फुलवत पेटवतो तो भाग बोटांमध्ये पकडून पूर्ण फुलवत तुपात भिजवायची आणि छान पिळून घ्यायची, जेणेकरून एक्स्ट्राचं जे तूप असेल ते पुन्हा वाटीमध्ये निसटलं जाईल व या पद्धतीने ज्या बाजूने आपण फुलवत पेटवणार आहोत बोटाने त्या बाजूला देखील मस्त त्यावरती तूप सोडून घ्यायचं की आपली ही फुलवात काही क्षणातच तयार होणार आहे। आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे तर तूप पटकन थिजलं जातं। अगदी 1-1.5 तासामध्ये आपल्या या सर्व फुलवाती मस्त रेडी राहणार आहे देवासमोर पेटवण्यासाठी। या पद्धतीने आता सर्वच फुलवाती मस्त तुपामध्ये छान भिजवून घ्यायच्या व थोड्या थोड्या अशा दूर दूर एकमेकींना सर्व फुलवाती चिटकल्या जाणार नाही अशा थोड्या थोड्या अंतरावर त्या व्यवस्थित सेट करून ठेवायच्या। तुम्ही बघू शकता सर्व छान फुलवाती तयार करून झालेल्या आहेत। अगदी 1 तासानंतर तुम्हाला मी बऱ्याच फुलवाती बनवलेल्या होत्या। 1 तासानंतर तुम्ही बघू शकता सर्व तूप मस्त थिजलेलं आहे व फुलवाती आपल्या तयार झालेल्या आहेत। कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। भेटूया नवीन रेसिपी टिप्स व नवीन रेसिपी किंवा एखाद्या कलात्मक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।